नमस्कार मित्रांनो, घर बांधण्याचं स्वप्न आपलं खरंच महाग होणार आहे का? खरंच घरांच्या बांधकामाचा खर्च वाढणार आहे का? की आपला कॉन्ट्रॅक्टर आपल्याशी खोटं बोलतोय की आपल्याला जास्त पैसे सांगतोय? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण सध्या सगळीकडे न्यूज ऐकत आहात की घर बांधकामाचा खर्च वाढला आहे, बिल्डिंग मटेरियलचे रेट्स वाढलेले आहे, मजुऱ्या वाढलेल्या आहेत, किंवा टाईल्सच्या किमती वाढलेल्या आहेत, स्टीलच्या किमती वाढलेल्या आहेत, सिमेंटच्या किमती वाढलेल्या आहे, इव्हन विटांच्या वॉलच्या देखील किमती वाढलेल्या आहे. तर मित्रांनो, ह्या खरंच वाढलेल्या आहे की या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ह्या किमती आपल्याला वाढवून ते सांगत आहेत? हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 2026 मध्ये काय झालंय, एप्रिल मे मध्ये इराण इस्रायलच्या युद्धामुळे एक जगावर एक आर्थिक मंदीचं म्हणजेच महागाईचं सावट निर्माण झालेलं आहे. स्टीलसाठी, सिमेंटसाठी जो काही प्रमाणामध्ये रॉ मटेरियल जे लागतं किंवा जो प्रोपेन गॅस महागल्यामुळे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग असेल, टाईल मॅन्युफॅक्चरिंग असेल, यामध्ये काही गोष्टींमध्ये खर्चामध्ये वाढ झाली. त्यामुळे टाईलचा खर्च वाढला, सिमेंटचा खर्च वाढला आणि स्टीलच्या किमती देखील काहीच्या प्रमाणात वाढलेल्या बघायला मिळत आहेत. पण त्या नक्की किती वाढले? आपल्याला कॉन्ट्रॅक्टर काय सांगतात, साधारणतः 500 रुपये पर स्क्वेअर फीट मागे तुमचे वाढले. म्हणजे जे घर आपल्याला म्हणजे 1400-1500 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये होत होतं, त्याच घराला आता कॉन्ट्रॅक्टर आपल्याला 2000 रुपये पर स्क्वेअर फीटने पैसे सांगतात. हल्ली सगळीकडेच आपण ऐकतोय, आपल्याला ऐकायला मिळतंय. तर आपण हे एकदम डिटेलमध्ये इन डेप्थ जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम पूर्ण माहिती या सगळ्या गोष्टीची देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा. आणि असे आपले बरेच मित्र आहेत की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपले जे नवनवीन पुढील येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या चॅनलशी तुम्ही नेहमीप्रमाणे जोडलेले राहाल. कारण मित्रांनो, खूप मेहनतीने वेळात वेळ काढून आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. कारण व्हिडिओ बनवणं हा माझा एक तुमच्यासाठी काहीतरी देणे लागतो, म्हणून या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असतो. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं की मी सांगितलं, कॉन्ट्रॅक्टर काय सांगतात की 1500-1600 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये तुमचं घर होणार नाही, 1700-1800, 2000 रुपयापर्यंत स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला खर्च येईल. म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचं घर, जर 2 BHK घर तुम्हाला जर बांधायचं असेल, तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या नवीन रेट प्रमाणे तुम्हाला साधारणतः 20-22 लाख रुपये खर्च येणार आहे. पूर्वी तो खर्च 14-15 लाखापर्यंत होता. पण हा खर्च खरंच 18-20 किंवा 22 लाखापर्यंत होतोय का? खरंच भाव वाढलेत का? हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, झालं काय की मागील काळामध्ये जसं इराण इस्रायल युद्धामुळे जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग जे आपल्या इंडियामध्ये होतं, ज्यासाठी एक प्रोपेन गॅस लागतो, तो गॅस काही प्रमाणात महागला. कमर्शियल गॅस चे रेट वाढल्यामुळे स्टील मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रेट्स वाढलेले आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे साधारणतः 54, 53, 54, 55 रुपये किलोनी जे स्टील आपल्याला मिळत होतं, ते स्टील आता 59-60 रुपयापर्यंत किंवा 61-62 रुपयापर्यंत देखील काही एरियामध्ये गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याचप्रमाणे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील काहीशा प्रमाणात वाढ झालेली आहे. सिमेंट देखील जे 300 किंवा 290 रुपये एका बॅगची जी किंमत होती, ती साधारणतः 320-330च्या घरात गेलेली काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याप्रमाणे सर्वात मोठा फटका मित्रांनो, जो आपण फिनिशिंगसाठी आपल्याला जी लागते म्हणजे टाईल्समध्ये देखील खूप मोठा फरक या ठिकाणी आपल्याला जाणवू शकतो. कारण टाईलचं शॉर्टेज झालेलं आहे. टाईलसाठी जे रॉ मटेरियल लागतं ते आपण कुवेत किंवा जे गल्फ कंट्रीजमधून आयात करतो, त्याच्या इम्पोर्ट एक्सपोर्टवर देखील काही प्रमाणामध्ये परिणाम झाला. टाईल्स या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोसेसमध्ये पैसे जास्त वाढल्यामुळे आपल्याला देखील टाईल जास्त प्रमाणामध्ये घ्यावं लागत. पण त्या किमती किती वाढल्या? खरंच मित्रांनो, टाईलमध्ये साधारणतः 10% ची वाढ झालेली आहे. म्हणजे जी टाईल आपल्याला पहिले 4,000, 4,500, 5,000 रुपये ब्रास मिळत होती, त्या टाईलमध्ये साधारणतः 10 ते 15% ची वाढ झालेली आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला ब्रास मागे 500 ते 700 रुपये या ठिकाणी म्हणजे 1000 रुपयापर्यंत खर्च या ठिकाणी वाढणार आहे. तर ओव्हरऑल जर तुमच्या टाईलला 1 लाख रुपये जे लागत होते, तर ते साधारणतः 1,10,000 रुपये लागतील. फक्त 10 ते 12,000 रुपये टाईलमध्ये वाढलेले आहे. सिमेंटमध्ये देखील जास्त वाढ झालेली नाहीये. 10 ते 20 रुपये बॅग मागे वाढ झालेली आहे. स्टीलमध्ये देखील 4 ते 5 रुपयाची वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, जर आपण सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 100 रुपयापर्यंत पूर्ण कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये ही वाढ झालेली आहे. म्हणजे पूर्वी जे कन्स्ट्रक्शन तुम्ही 1500 रुपये पर स्क्वेअर फीटने करू शकत होता, तर ते कन्स्ट्रक्शन आता 1600 ते 1650 रुपये पर स्क्वेअर फीटच्या आसपास गेलेलं बघायला मिळतंय. खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली नाहीये. कारण जे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला सांगताय 2000 रुपये पर्यंत हे स्क्वेअर फीटचा रेट गेलेला आहे. 500 रुपये डायरेक्ट स्क्वेअर फीट मागे वाढलेले आहे. तर मित्रांनो, एवढे पैसे वाढलेले नाहीये. साधारणतः 100 रुपयाचा हा फरक आहे. कारण जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो वाढ होऊ शकत नाही. कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युट करते. त्यामुळे जर जास्त प्रमाणात जर एवढ्या म्हणजे जर
₹500 जर स्क्वेअर फीट मागे वाढले तर साधारणतः 25 ते 30% पर्यंतची ही वाढ मानायला लागेल. पण ही एवढी मोठी वाढ नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्ही घाबरून जाऊ नका. कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरच्या कोणत्याही लोकांच्या याला दाव्यांना बळी पडू नका. तुमच्या घराचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त ₹100 पर्यंत स्क्वेअर फीट मागे तुमच्या घराची कॉस्ट वाढलेली आहे. नक्कीच ₹100 कमी नाही मित्रांनो. ₹100ची वाढ देखील खूप जास्त आहे. कारण जर 1000 स्क्वेअर फीट साठी ₹100ची वाढ तर ₹1,00,000 खर्च आपला नक्कीच वाढणार. जो पूर्वी 15 लाख होता तो तुमचा आता 16 लाख होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वतः मटेरियल घेऊन घर बांधत आहात, म्हणजे तुम्ही जर मटेरियल स्वतः परचेस करत आहात आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घर बांधण्यासाठी देत आहात मजुरी आणि लेबर रेटने, तर लेबर रेटमध्ये देखील 10%ची वाढ झालेली आहे. म्हणजे जे पूर्वी 260 270 होते ते 280 285 पर्यंत काही भागामध्ये मजुरीचे म्हणजे स्ट्रक्चरल आरसीसी असेल बांधकाम प्लास्टरसाठी हे रेट्स गेलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे कुठेही कोणाच्या दाव्यांना बळी पडू नका. ₹500-600 या ठिकाणी रेट्स वाढलेले नाही. ₹100 पर्यंत रेट्स वाढलेले आहेत. ते ओव्हरऑल पूर्ण कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये तुमचे ₹100 तुम्हाला वाढलेले बघायला मिळतील. स्टील सिमेंट आणि टाईलमध्ये हे रेट्स तुम्हाला वाढलेले बघायला मिळू शकतात. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे बिंदास्त राहा. घराचं काम करायचं असेल तर त्या पद्धतीने नियोजन करा. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम देणार असाल तर 1500-1600 या रेंजमध्ये काम देऊ शकता. मित्रांनो, मी परत सांगतो, ₹2000 पर्यंत देखील तुमच्या घराचं काम जाऊ शकतं. जर तुमची रिक्वायरमेंट त्या पद्धतीची असेल, तुमचं मटेरियल त्या पद्धतीचं असेल किंवा तुमच्या बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये ऍड असतील. तुमच्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही काय मेन्शन केलेले, एक बेसिक साधारण जर तुम्हाला बंगला बांधायचा असेल किंवा घर बांधायचं असेल, एक चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शनसाठी ₹1500 ते ₹1600 पर्यंत खर्च येतो. जर तुम्हाला अजून काही लक्झरी असेल, तुमची फ्लोअर टू फ्लोअर हाईट जास्त असेल, म्हणजे साधारणतः 10-10.5 फुटापर्यंत आपली फ्लोअर टू फ्लोअर हाईट असते. म्हणजे जर तुम्हाला ती वाढून पाहिजे असेल, 11-12 फूट असेल किंवा तुमच्या ऍडिशनल काही रिक्वायरमेंट असतील, कंपाऊंड वॉल असेल, बऱ्याचशा गोष्टी जर त्यामध्ये असतील, काही लक्झरी सेगमेंटचा तुमचा बंगला असेल तर साधारणतः ते खर्च ₹1800-1900 पर्यंत देखील जाऊ शकतो. पण जर तुमचं बेसिक या टाईपचं जर घर असेल, त्यामध्ये चांगल्या फुल आरसीसी, चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी, तर तुम्हाला ₹1500-1600 खर्च येऊ शकतो. त्यामुळे कोणाच्या दाव्यांना बळी पडू नका. स्वतः कोणत्या गोष्टींचा अभ्यास करा. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की आपल्या पब्लिकनं, आपल्या ऑडियन्सनं शहाणं होणं गरजेचं आहे. स्वतः गोष्टींचा अभ्यास करा, प्लॅन स्वतः फायनल करा, त्यानंतरच काम चालू करा. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही जर तुमच्या प्रतिक्रिया असेल, कोणत्याही कुशंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि आपल्या चॅनलसोबत असेच जोडलेले राहा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.